नमस्कार मित्रांनो, आपण सध्या श्री क्षेत्र नारायणगडावर आहोत. ज्यांना संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये धाकटी पंढरी या नावाने ओळखले जाते. आज आपण या नारायणगडाचे संपूर्ण दर्शन घेणार आहोत. तर आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने शिखर दिसतील. अत्यंत भव्य, दिव्य आणि दगडी बांधकाम आहे असं श्री क्षेत्र नारायणगड नावही टाकलेले. आपण हे जे बांधकाम पाहत आहे हे संपूर्ण पुरातन दगडामध्ये बांधलेले आहे आणि या नारायणगडाच्या महत्त्वाचे शिखरही आपल्याला पाहायला मिळतील. अत्यंत जुन्या काळातील हे बांधकाम आहे. श्री शिवाजी महाराजांनी त्याला चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि हा ध्वज अशा पद्धतीने फडकताना आपल्याला दिसतो. नगद नारायण महाराज या गडावर साक्षात विठ्ठल रुक्मिणी आलेले आहेत आणि ते पंढरपुराहून इथं आलेत, म्हणून ते प्रति पंढरपूर म्हणजेच धाकटी पंढरी आहे. हे नगद नारायण महाराजांनी या ठिकाणी आणलेले किंवा स्वयंभू स्वतः आलेले हे दैवत आहे. यानंतर श्री नगद नारायण महाराज यांची समाधी आहे. या समाधीचे दर्शन झाल्यानंतर 2 नंबरला महादेव महाराज यांची समाधी आपल्याला पाहायला मिळेल. नगद नारायण महाराजानंतर महादेव महाराज यांची समाधी आहे. दुसरे महंत दुसरे महाराज. यानंतर तिसरे महंत आहेत. यानंतर पुढचे महंत आपण या पद्धतीने पाहू शकतो. पुढचे महंत या शेजारी म्हणजे एकानंतर एक अशा समाध्या आपण पाहू शकतो. नारायणगडावरील मुख्य श्रद्धास्थानं आहेत. हे नरसोबाबांची समाधी आहे. समाधीचं अत्यंत श्रद्धेने भाविक दर्शन घेतात. यानंतर महादेव महाराज दुसरे यांची समाधी आहे. आपण पाहू शकतो महादेव महाराज दुसरे यांच्यानंतर पुढं समाधी आहे. पहा ही समाधी. त्यानंतर महादेव महाराज तिसरे म्हणजे याच्या अगोदरचे महाराज अशा पद्धतीने. आणि हे स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे. या ठिकाणी स्वयंभू मंदिर आहे. कुठलीही मूर्ती खडवलेली नाही, स्वतः इथं आलेली आहे. या ठिकाणी बाहेर मंदिर आहेत काही. हे भीमाबाई मंदिर आहे. महंत महादेव बाबा यांचं मंदिर आहे. त्याच्या इथं 2 मंदिर आहेत. पहा, एक आहे, आपण दर्शन घेऊया. पहा, हे हनुमंताचं मंदिर आहे. हनुमंतरायाच्या मंदिरानंतर या ठिकाणी गणपती बाप्पांचं मंदिर आहे. असे हे मुख्य दैवत आहेत. सध्याचे महंत श्री शिवाजी महाराज आपल्याला दिसत आहेत. रामकृष्ण हरी.